पाऊले चालती पंढरीची वाट कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न. कीर्तन, बक्षीस वितरण, साहित्य वाटप व मान्यवरांच्या हस्ते वारकरी सेवकांचा गौरव. लोणंद प्रतिनिधी बाळ लोणंदकर. आषाढी वारीनिमित्त बळीराजा फाउंडेशन, बावकलवाडी, लोणंद व समस्त खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाऊले चालती पंढरीची वाट हा भक्तिमय कार्यक्रम लोणंद येथील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीतळ येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या प्रबोधनपर कीर्तनाने उपस्थितांना समाजप्रबोधनाचा संदेश दिला. त्यानंतर भजन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव, बक्षीस वितरण, साहित्य वाटप तसेच वारकरी सेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास माजी आमदार, माजी खासदार, विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, वारकरी संप्रदायातील पदाधिकारी, दिंडी प्रमुख तसेच हजारो वारकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भक्तिमय वातावरण, उत्कृष्ट नियोजन आणि वारकरी संप्रदायाच्या सक्रिय सहभागामुळे पाऊले चालती पंढरीची वाट हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी यशोगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांनी उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, वारकरी, दिंडी प्रमुख, स्वयंसेवक आणि भाविकांचे आभार मानले. तीन ग्रंथ, एक आई वडील, दोन संत, तीन ग्रंथ आणि चार भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं फक्त आईला वाटतं, माझं लेकरं मोठं व्हावं हे वडिलांना वाटतं, आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं. संतांनंतर ह्या जगाला लुटणारे सगळे, कल्याण करणारे फक्त संत आहेत. जगातली सगळी माणसं पैशावर प्रेम करतात आणि पैशाचा असा नियम आहे, पैसा जर तुमच्याकडे असेल, तुम्ही मूर्ख जरी असले तरी लोक तुम्हाला साहेब मानणार. पैशाचा नियम आहे. 16व्या अध्यायामध्ये 472 ओव्या आहेत आणि 472 ओव्यांमध्ये दोनच शब्द आहेत, एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. 16वा अध्याय जर बारीक वाचला तर जण तेव्हा लाचार, भ्रष्टाचार करणारी माणसं नीट ऐका. 16व्या अध्यायामध्ये दोनच संपत्ती आहेत, एक दैवी संपत्ती आहे आणि एक आसुरी संपत्ती आहे. पण दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. पण माऊलीचं असं म्हणणं आहे 16व्या अध्यायात 472 ओव्यांमध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण 6 गुणांमधला एक गुण 26 जणांना संपू शकतो आणि 26 गुण ज्यांच्याकडे असतात त्यांना संत म्हणतात. मग 16वा अध्याय दोनच शब्दावर आहे, एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? No, Bari. Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. Correct? In chapter number 1. Chapter number 2. काय माहिती का? खताची कोण आणि तिच्यात कथा तर होतं का मला कौठ पोर चिपा कमरला काय पट्टे होते काय करकुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चालवायचा, जाऊ नका आटा आणि अंडरपॅन्ट नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम. पहिलं वड्याला पाणी लागत, आपण सगळे आंघोळीला पुढं वड्याला चड्ड्या वड्याच्या बाहेर आपण वड्या बाहेर वाळूत पसरायचं, तापलं का परत
अंतावर जर घरचे आले चड्ड्यावड्यालाच, पण जाऊ द्या मला, आई गरीब होती पण शिस्तीला तोंड नव्हतं. खाली टेबल, त्याच्यावर हात, वरून रोड, वरून बाप गुरुजीला म्हणायचा मिळालं तरी चालत हा ना. आणि तुमचं ऐकलं नाही ना, मला सांगा किती आनंद होता. आता हाणल्याव लगेच पोराची आई शाळेत, गुरुजी बाहेर या, तुम्हाला राहायचे. त्याच्या अंगाला हात लावायचा, तो नाही शिकला तरी इथं पिढी संपवली आपण. आणि कौटुंबिक वातावरणामुळेच पिढी संपली हे ध्यानात ठेवा. मी जेव्हा मनाला ताब्यात घेतलं आणि देवा तुझं रूप पाहिलं तेव्हा झालं काय, अनंत जन्मीचे विसरलो तुला, अनंत जन्मीचे विसरलो तुला, अनंत जन्मीचे विसरलो तुला, अनंत जन्मीचे विसरलो तुला, अनंत जन्मीचे आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.